अंतर 1.5 फुटाचं आहे आणि आता भविष्यात आपली स्टँड वाढते, डबे वाढणार आहेत. तुमचं माझ्या लक्षात आलं की याच्या बरोबर ही उंची अशी सलग पाहिजे, पूर्ण सलग पाहिजे अशी उंची. कारण ती जेव्हा रेल्वे उभी राहते तेव्हा ते खाली जाते आणि समजा एखादा कोणी लहान मुलगा असेल किंवा वयोवृद्ध असेल येतात सगळे. आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी धुळे रेल्वे स्टेशन या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत. या ठिकाणी आत्ता नुकतेच नवीन फलाटाचे काम झालेले आहे आणि रेल्वेच्या कायदेशीर नियमानुसार सदरील प्लॅटफॉर्म आणि रेल्वेचे जे गेट असतं याच्यामधील अनुलंब अंतर हे 15.875 mm पाहिजे. तसेच दुसरं क्षैतिज अंतर जे आहे हे 76.2 mm पाहिजे. तर सदरील आपल्या धुळे रेल्वे स्थानकातील जे अंतर आहे हे त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने जास्त आहे. आणि जो जुना प्लॅटफॉर्म आणि नवीन प्लॅटफॉर्म याच्यामध्ये जो नवीन प्लॅटफॉर्म जोडलेला आहे तो डायरेक्ट पायरीसारखा केलेला, स्टेपसारखा केलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अतिशय धोकादायक आहे. 2 दिवसापूर्वी धुळे चाळीसगाव रेल्वेमधून एक वयोवृद्ध मनुष्य या ठिकाणी घसरून पडला आणि आमच्याकडे बरेच नागरिकांच्या, वयोवृद्धांच्या आणि शालेय विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या आहेत का हे अंतर कमी करून मिळावं. तर आम्ही रेल्वे प्रशासनाला आज निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे का हे सदरील निवेदन आम्ही लगेच वरती पाठवणार. जर एवढ्या 15 दिवसात सदरील प्लॅटफॉर्मची दुरुस्ती झालेली नाही, सदरील अंतर जे योग्य आहे, जे आपल्या प्रवाशांना धोकादायक राहणार नाही, या पद्धतीने जर नाही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही रस्त्यावर उतरून रेल्वे रोको करू आणि त्या दृष्टीने कठोर कारवाई करण्यात येईल. आणि होणाऱ्या अपघातास रेल्वे प्रशासन, भविष्यात होणाऱ्या अपघातास रेल्वे प्रशासन जबाबदार राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.